Kumar
विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा विष्णुमय जग वैष्णवाचा विष्णुमय जग भेदा भेद भ्रमर एकाजी तुम्ही भक्त भागवत, एकाजी तुम्ही भक्त भागवत, कोणाही जीवाचा न घडो बसत, कोणाही जीवाचा न घडो बसत, परम सर्वेश्वर एकाजी तुम्ही भक्त भागवत, एकाजी तुम्ही भक्त विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद ब्रह्मा मंगळ, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल तेहीच सत्य करा, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनांचे, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल तेहीच सत्य करा. तुका म्हणे एका देहाचे अवयव, तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पाहावे, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल तेहीच सत्य करा. समचरण सरोजम सान्नीलामुदाभं, जगन्नीतं पाणिमण्डनं मण्डनानां, तरुण तुलसीमाला कंदनं कञ्जनित्यं, सदयधवरहासं विठ्ठलं चिन्तयामि. मनोजव मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय, भस्माङ्गरागाय महेश्वराय, नित्याय शुद्ध्याय दिगम्बराय, तस्मै नकाराय नमः शिवाय, तस्मै नकाराय नमः शिवाय. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संतांच्या, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह नादरो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागून चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा हवे मस्तक हे पायावरी या बारकरी संतांच्या प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती बोल जरी गंगावती स्वीकाराल की देवदेवतेना ज्यांच्या नावावर त्यांचा उत्सव साजरा आहे ते लक्ष्मी मातेला वंदन करून वारकरी वारकरी श्रोतावर्ग सर्वांना वंदन करून सर्व गुणीजन गायक मंडळी वादक मंडळी भाटापूरची मंडळी इकडे हंदीक्षेचे आहेत इकडे महाराज अत्याचार्य सुंदर चाल गायली सुरवाडी हे एकल्याचा खेळ म्हणून मिळत नाम सप्ताह गाथा पारायण जगद्गुरु तुकोबरांचा गाथा पारायण आपल्या गावामध्ये चालू आहे व्यासपीठ अधिकारी हरिभक्ती परायण आमचे परमस्नेही अभंग महाराज नेतृत्व आहे त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला अनेक सगळ्यांचं सहकार आहे विनयकारी बाबापासून लहान लहान सगळे मुलं गायक वादक जे आहेत ना त्यांचं हातभाग आहे सगळ्यांचं सहकार आहे अतिशय वारकऱ्यांचे प्रेमी कुठलाही एखादा गंध बुका माळकरी वारकरी दिसला त्याला पुढे जाऊ द्यायचं आणि त्याला बोलून घ्यायचं चहा पाणी केल्याशिवाय त्याला एसटी सुचडू येत क्रास रोडला त्यांचं दुकान आमचे नंद महाराज त्यांना सगळी व्यवस्था बघावं लागते बरं का त्यांनी मला फोन केला आणि आमची बालाजी महाराज आहे डॉक्टर आहेत सगळ्यांच्या प्रेमासह या परिसरामध्ये कार्यक्रम त्यांनी ऐकला बघितलं म्हणून त्यांनी पहिल्यांदा म्हणण्यापेक्षा सप्त्यामध्ये माझी पहिली सेवा आहे पण माझ्या लक्षात येतं खूप वर्ष झालं डॉक्टर साहेबचं घराच्या वास्तूला मी आलो होतो बरं का तिथं त्यावेळेस खूप दिवस झालं त्याच्यानंतर योग आलेला नाही हा योग आलेला आहे आणि तेही लक्ष्मी मातानं बोलवलं उत्सव आहे मला असं वाटलं होतं लक्ष्मी माता म्हणजे त्याच्या आईचा आहे बरं का पण मी विचारलं आमच्या अभंग महाराजांना धाव घाली माझी आई अभंग महाराज घेतले धन्यवाद म्हणून तिकडे अभंग झाला म्हणजे कुठल्या तरी 7 दिवसामध्ये महाराजांनी आईच्या अभंगावरचे वर्णन व्हावं हा उद्देश तर गुणगान गावं महाराजांना माहिती आहे म्हणून ते घेतलेले आहेत म्हणून लक्ष्मी माता ज्यांची सेवा करते ज्यांचं दास्यत्व करते पाय लक्ष्मीचे हाती तसे यावे काकुळते म्हणतात ना आता कुणाचे पाय लक्ष्मी कुणाचे पाय चोरते भगवान विष्णू परमात्म्याचे आणि म्हणून त्यांच्या मालकाचा अभंग घ्यावा असं मला वाटलं बरं का दोघांचंही वर्णन व्हावं नुसत्या पत्नीचं वर्णन केलं जमत नाही तिच्या पतीचंही वर्णन केलं की तिलाही बरं वाटतं गंमत आहे असं दोघंही संतुष्ट व्हावं या उद्देशानं आणि फार गांभीर्याचा अभंग आहे फार महत्वाचा अभंग आहे खरं पाहायला गेलं तर हा अभंग निवड तालुका लेवलचं नाही जिल्हा लेवलचं नाही फार मोठ्या क्षेत्रामध्ये जे हाय लेवलचे लोक आहेत ना त्यांच्या पुढे करण्याची गरज आहे मला पण योग येत नाही आणि तिथे तिथं जसं जसं पातळी बघून त्या पद्धतीने बोलावं लागतं बरेच या अभंगामध्ये काही आहेत म्हणून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी धर्म सांगितलं ऐका धर्म सांगितला कुणाचा धर्म सांगितला हिंदूचा धर्म सांगितला नाही बरं का आधी गंमत आहे ती अजून राहिली माझ्याकडे साहेब व्हिडिओ सोडाय माझं टाळकऱ्यांचं तुमचं सगळ्यांचं गावाचं आंबेसिंगी गावाचं नाही अख्ख्या पुरा देशात सगळीकडे पवार साहेब पवार माऊली आहेत मार्केट यार्डमध्ये असणारे दोघं राहतात बरं का आणि दोघांचं या ठिकाणी आहे म्हणून सुंदर अशा प्रकारचं चिंतन सगळ्यांनी साऊंड सिस्टीमची व्यवस्था केलेली आहे सांगायची गरज नाही बरोबर नारायणखेड बरोबर नारायणखेड तिकडं आणि त्यांचं साऊंड सिस्टीम आहे सगळंच म्हणजे प्राण ज्याला म्हणतात ना महाराजांचा गायकांचा वादकांचा प्राण म्हणजे साऊंड सिस्टीम तिथेच सगळं आहे महाराज तिकडं बंद पडली की हे आपोआप थंड पडतात म्हणून त्यांचंही धन्यवाद मानलं पाहिजे आणि प्रस्तुत अभंगामध्ये
अभंग जसा दोन्ही प्रकारनं सोडण्यासारखं, एक अध्यात्माचं गूढ अध्यात्म याच्यामध्ये दडलं, आणि दुसरा प्रकार एक वैज्ञानिक दृष्ट्या जर पाहायला गेलं, भगवंताची व्याप्ती कशी आहे, खरा धर्म कोणता आहे, भागवत धर्म कोणता आहे, असं दोन्ही पद्धतीने सांगण्याचा योग असतो. बघू, प्रयत्न करू, तुमच्या सर्वांच्या कृपेनं सांगण्याचा मी प्रयत्न करीन. एक, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारांनी धर्म सांगितलेला बरं का, आणि या अभंगातून भागवत धर्म विशेषतः सांगितलेला आहे. या अभंगामध्ये खरी पूजा कोणती हेही सांगितलेलं आहे. आणि आता आपल्याला देव कळावा, पहिल्यांदा धर्म कळावा, दोन प्रकार, आणि त्या देवाची पूजा कशा प्रकारे करावी, आजच्या कशा करावी हेही कळलं पाहिजे. या बाबतीमध्ये, देवाच्या बाबतीमध्ये, धर्माच्या बाबतीमध्ये, पूजेच्या बाबतीमध्ये काही विचारूच नका महाराज. शास्त्र उघडून बघा, देवाचा अनेकाचे अनेक मत, पण देवाचा पत्ता कुणाला लागला नाही, कुणाला कळला नाही. धर्माच्या बाबतीमध्ये, धर्म हा विषय ठेवा व्याख्यानासाठी, कितीही बोलू द्या, धर्माची व्याख्या व्यक्त करता येतच नाही, सांगता येत नाही. दुसरा जर कोणी प्रश्न करून काय उठला तर त्याचं ऐकावंच लागतं, तिथे त्याचंही सोडवावंच लागतं. तसंच आहे पूजा, एकोपचारी पूजा, षोडशोपचारी, पंचोपचारी पूजा, पूजेचे प्रकार पुष्कळ वेगवेगळ्या प्रकारची पूजा आहेत. पण नेमकं तुकोबारांना काय सांगायचं आम्हाला हे बघायचं. आम्ही तुकोबारांची पायिक आहोत. तुकोबारांनी किती सुंदर बोललं, कारण जगद्गुरु तुकोबार यांनी बोललं हे केवळ देहू गावाचे महाराष्ट्रातले एक साधू संत, एक सात्विक व्यक्ती होता असं म्हणू नका. तो महान होता, ज्यांनी परमार्थाचा कळस गाठला. तुका झाला असे कळस, भजन करा सावकाश. कळसाच्या स्थानी आहे. एवढंच नव्हे, जे मोठे मोठे पंडित आहेत, ज्ञानी आहेत ना, त्यांची घमेंड बरं का जिरवण्याचं काम केलं आमच्या तुकोबारांनी. हे शास्त्री पंडित आहेत ना, ते मौन धरावं लागेल, नाक घासावं लागेल. असं एक एक मराठी भाषेत, प्राकृत भाषेमध्ये, शब्दामध्ये एवढी ताकद जगद्गुरु तुकोबारांची आहेत मला बरं का. अहो, ज्यांनी वेद मुखोद्गत केले त्यांना तुकोबारांनी म्हणा, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरानी वाहवा भार माता. हे साधी गोष्ट बोलायची मला. आणि जे वेद पांडित्य करतात ना, वेदांत ज्ञानी आहेत, त्यांना तुकोबारांनी म्हणतात, तुम्हाला वेदाचा अर्थ आम्हाला माहित आहे, तुम्ही वेद वाचला असेल, पढला असेल, पाठ केला असेल, तुम्हाला अर्थ कळला नाही. अर्थ मला विचार. वेदानंत बोलिला, अर्थ तुकाची साजिला, विठ्ठलाची शरण जावे, निज निष्ठा नाम घ्यावे. सार चार वेदाचा सारच करून टाकलो तुकोबारांनी म्हणा. लोक चिडले की हो, हे म्हणलं, हे मोरे घराण्यामध्ये मराठी कुळामध्ये जन्मलेलं, महाराष्ट्रामध्ये देहू गावामधलं, आणि आमचं नाक धरतंय. आमच्या समोर म्हणजे काय बोलायला लागलेलं आहे. खूप छळ केला तुकोबारांचा. त्यांनी लिहिलेले अभंग इंद्रायणीमध्ये बुडवले. तुकोबारांचा छळ केला, खूप छळ केला. आता वाद आहेत. तुकोबारांना शेवटच्या क्षणामध्ये त्याच्यामध्ये मी बोलत नाही बरं का, हे युट्यूबला चालू आहे. काहीतरी माझं मन गाठल्याबरोबर लगेच गोंधळ उडतो. लय विचित्र आहे माझं बरं का. एका माणसाने असंच सांगितलं, तुकोबारांना मारले, वैकुंठाला गेले म्हणल्याबरोबर लोक सगळे चिडले की मार, त्याच्या मागच लागले. खरं काय खोटं काय त्याचा विचार करायचा नाही. आमचे तुकोबार स्वाभिमान आहे आमचा जगद्गुरु तुकोबार. आणि त्या तुकोबारांनी सांगितलं, कारण देवाच्या बाबतीमध्ये एक एक विचार करू आपण. वेद विचार करू लागला. वेद, चार वेद आहेत. कोणते कोणते? अथर्ववेद, यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद. हे चार वेद आहेत ना, चारही वेदानं भगवंताला जाणण्याचा प्रयत्न केला. वेद जाणो गेला पुढे मौनावला. वेद जाणणं, आता सगळं ज्ञान वेदामध्ये, ते वेदानं जाणण्याचा प्रयत्न केलं. सांगावं काहीतरी तुम्हा आम्हाला देव कसा म्हणून विचार केला, पण मौन झाला, सांगता आलं नाही. उपनिषद पुष्कळ उपनिषद आहेत, पण 10 मुख्य सांगितले बरं का. 10 उपनिषद त्यांनीही विचार केला, आपण काहीतरी देवाबद्दल सांगावं. त्याला श्रुती म्हणतात. श्रुती नेती, नेती म्हणती गोविंदो रे. श्रुतीने सांगितलं. नेती, नेती म्हणजे घेऊन जाती. बरोबर आहे का? चुकलं? हा, होय ताई. नेती म्हणजे घेऊन जाती का? नेती म्हणजे ते नाही, ते नाही.
काही सांगितलं ना तुम्ही ते नाही हो, मग हे आहे का ते नाही, मग असं आहे का ते नाही, ते नाही ते नाहीच म्हणून मग कोणतं सांगत आलं नाही. त्याला श्रुतीला म्हणतात. आणि हे अगदी 100% सत्य. तुम्ही कुठलाही विचार करा भगवंताच्या बाबतीमध्ये, काहीही सांगा तुम्ही, त्याचं कमीच होतं, ते नाही होतं बरं का. प्रथम पहिली वर्गापासून दुसरी तिसरी वर्गापर्यंत जात असताना एक एक अभ्यास मागे जातो, पुढचं घ्यावं लागतं. नेमकं कुठपर्यंत जावं काय खरं आहे कळत नाही. तसं श्रुती मौनवल्या. 1000 तोंडाचा शेष भगवान जाण्याला गेला आणि त्या शेष भगवानाच्या जिव्हा चिरल्या महाराज, आणि शेवटी पलंग झाला. त्याला झालं नाही. सूर्याला जाणता आलं नाही महाराज. सूर्य कोणानं पाहे तरी आत्मा दाविला आहे. सूर्य जगाला प्रकाश देतो, सगळ्या जगाला प्रकाशित करतो, पण त्या परमात्म्याला प्रकाशित करता आलं नाही. आणि मन आहे, बरेच अमृतानुभव मध्ये खूप वेगळं चिंतन मांडलेलं बरं का, म्हणजे कोणालाही कळलं नाही बरं का, असं वर्णन केलं. आता बरं मी आपल्याला विचारतो, देव सगुण का निर्गुण? तुम्हाला जे वाटतं ते बोल. सगुण आहे का निर्गुण आहे? सगुण म्हणले की निर्गुण सांगायचं, निर्गुण म्हणले की सगुण सांगायचं. हे सांगणं असंच आहे, वकिलाचं काम कोर्टात केलं जातं. एक बोलले की एक खरं करून दाखवायचं आणि सगळ्यांचे प्रमाण मिळतात बरं का. मग सगुण म्हणावं तर दाखवा देवाला, कुठे त्याचं रूप दाखवता येत नाही, व्यक्त करतात नाही. आणि प्रमाणे अव्यक्त निराकार नाही, जे आकार जिथून चराचर अरे शिवजी. तर हरी म्हणजे काय? हरी म्हणजे असं नाव कुठलं नाही काही बरं का. हरी म्हणजे त्या देवाला संबोधलेला शब्द आहे, ब्रह्माला, शुद्ध ब्रह्माला. आणि सांगितलं मग अव्यक्त आहे, निराकार आहे, आकार नाही त्याला, या पद्धतीने सांगितलं. आणि मग असं म्हणताना आता इथं आर्य समाजाचं सुद्धा बरं करता तो मान्य करावं लागेल. आर्य समाज याच बोधाला गेले, ज्ञान मार्गाकडे गेलेला आहे. पण एकमेकाचे लोक खंडन करतात, त्याचं हे नाही ऐकण्याचं त्यानं ऐकण्याचं. मग झालं काय प्रकार आहे? निर्गुणच म्हणावं तर सगळीकडे जिकडं पाहावं तिकडं मूर्त्याच मूर्त्या, मंदिरच मंदिर झाली का नाही. खूप म्हणलं का केलं हे, कुणी केलं मला सांगा. शुद्ध परमात्म्या ब्रह्माला आकार देण्यासाठी समजा आपण एक आकार दिला, कुत्र्याला, मांजराला, जनावराला, पशुला विचार तुझा देव कोणता आहे, ते काय सांगल, कसा आहे सांगल, आमचा देव असा असा आहे म्हणून आमच्यासारखं सांगल का? सांगत नाही मला. बरं ह्या झाडाला विचार, झाडाला, वृक्ष झाडाला विचारलं देव कसा आहे तुम्हाला माहित आहे का? ते म्हणल हे का हे असा देव म्हणलं, झाड म्हणेल हे देव नाही राक्षस आहे म्हणेल. माणसाच्या आकाराची मूर्ती करून त्याच्या ठेवलं तर तो घाबरतो का? झाडाला समूळ नायनाट करायचं म्हणजे हेच, दुसरं कोण करत झाडाला? पशु पक्षी कोणी करत नाही, मानवी लोकच हेच संपून टाकतात ना. ही मूर्ती त्याला राक्षस मानत, तो मानत होता, मग तो मानत नाही. सगळ्यांची कल्पना वेगळी वेगळी आहे. मला सांगायचं तात्पर्य त्या परमात्म्याचं रूप कळालं नसल्यामुळं मनुष्यानं काय केलं, तुम्ही आम्ही माणसानं देव कसा आहे तर आपल्यासारखा असला पाहिजे, आपणच केलं. त्याला असंच आपल्यासारखा आकार दिला, त्याला कोणी गोरे केलं, कोणी सावळे केलं, कोणी काळे केलं, आणि कटे असं वेगळे वेगळे रूप केले. आणि त्या भक्तांनी निराकार असलेल्या, ज्याला नाव नाही, रूप नाही, गाव नाही, ठिकाण नाही, अशा भक्तांनी काय केलं, नावाला Yeah.
तुका म्हणे झाला सोपा, म्हणजे स्वतःहून आला, आपल्याकरता आला, भक्तांनी आणीला ही प्रमाणे आणीला ही बळे रूपा बळे करुणी खळे, बरं का, त्याला रूपाला बळबळ आणलं म्हणतात बरं का. आणि तो परमात्मा आला म्हणजे पृथ्वी तलावर कुण्या रूपाने आला? 10 अवतार देवाचे झाले सगुणामध्ये बरं का. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध, कलंकी असे 10 अवतार म्हणजे त्या परमात्म्याचे झाले. असो वेगवेगळे देवदेवता आहेत. याच्याही पुढे जर पाहायला गेलं, मुळात देवता 3, ब्रह्मा, विष्णू, महेश, या मुळात 3 देवता आहेत. सनातन धर्मामध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण या मूळ देवता 3 देवाला मानतो बरं काय, 3 देवता मानतो. आणि कलियुगामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश 3, अजून याच्या व्यतिरिक्त पुन्हा 2 जोडले. या 5 मूर्तीची मूर्ती स्थापना करून मंदिर करून पूजा करायला आपल्याला परमिशन दिली साधू संतांनी. विष्णू विरंची सविता जाण, शिव शक्ती का गजवदन, या मूर्ती माझे मी आपण सर्वी समान सर्वदा. भागवतकार म्हणतात विष्णू, सविता म्हणजे सूर्य, शिव महादेव, शक्ती भवानी माता, लक्ष्मी माता आणि गणपती, या 5 देवतेची आपण पूजा करावं, मूर्ती स्थापना करा आणि त्याच्यामध्ये मी राहतो असं म्हणतात. मग या मुळामध्ये 3 देवतेपैकी आता मला सांगा, जास्त मंदिर हे बाकीचे जो 3 धरा, ब्रह्मा, विष्णू, महेश. ब्रह्मदेवाचे जास्त आहेत का विष्णूचे? विष्णू महाराज विष्णूचे. ब्रह्मदेवाचे किती आहेत? ही एकच म्हणजे बरं का. काय अन्याय बघा, ज्याने सृष्टी निर्माण एवढी केली महाराज, त्याचं मंदिर एकच इकडे राजस्थानच्या भागात पुष्करला. आता अजून कुठेतरी असं कोणते थोडं बहुत केलं असेल समजा, बोटाला मध्ये 10-5 मिळायला मुश्किल आहे, नाहीतच. आता का कारण ते आपण मी सांगणार नाही बरं का. मोठ्याचा आपण काय काढ्या जाऊ. आपुले निर्गुणे पुढीलाचे उणे, खेळून या पाहणे तयाकडे. आपली योगी नाही का तसं. आणि ते मला विशेषही वाटत नाही बरं का ते तेवढं. असो, कारण त्यांचा फार मोठा अधिकार आहे. ब्रह्मदेव हे निर्माण केले पण त्यांचे जे मंदिर नाहीत का नाही, तर थोडा अर्थ सांगतो बरं का. बरं, आता एक गेले. विष्णू आणि महादेव या दोघांपैकी कोणाचे मंदिर जास्त? ब्रह्मदेव गेले. आता विष्णूचे जास्त अगोदर झाले होते, पण विष्णू महादेवात तुलना करायला महादेवाचा नंबर पुढे. किती महाराज, कुठेही जा, कुण्याही गावात जा, महादेवाचं मंदिर पिंडी नाही असं गाव एकही मिळणार. सगळीकडे हनुमान मंदिर असं तरी पिंडी आहेच. कोणतं का म्हणजे बाला पिंडी राहते. किती मंदिर विष्णूची कमी आहे बरं का. काय सांगू तुम्हाला, आता महादेवाची एवढी मंदिर का आहे? मग असं महादेवाचे मंदिर असतील तर जगद्गुरु तुकोबरायांनी सगळं हे व्यापक परमात्म्याचं नाव घ्यायला पाहिजे होतं. जसं विष्णुमय जग म्हणले तसं शिवमय जग, शंकरमय जग असं म्हणायला पाहिजे होतं. तिथं काय गौड बंगाल आहे बरं का. एक थोडं राहू द्या बाजूला बरं का. इथं बरं, भगवद्गीतेमध्ये चला. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये भगवंताने आपल्या विभूती सांगितली नाही का म्हणा. आणि त्या विभूती सांगत असताना अर्जुनाने विचारलं, देवा तुला कुठं बघावं? हे सृष्टी निर्माण केली, हे चालक मालक कोण आहे? अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक मी आहे. कोण म्हणतं? कृष्ण परमात्मा म्हणतात बरं का. म्या बोलविल्या वेदो बोले, म्या चालविल्या सूर्य विज्ञान, म्या हलविल्या म्हणतात ना. जसं वैज्ञानिकांचा विषय मी तुमच्या पुढे थोडा मांडतो, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल बरं का. आपला विषय कुठे थांबला होता? ब्रह्मदेव गेले, विष्णू महादेवामध्ये विष्णू सुद्धा कमी, महादेवाचे मंदिर जास्त, हे विषय चालला होता बरं का. आता जास्त का? त्याचे कारण 2 बरं का. 2 कारण. एक, लवकर परमात्मा प्रसन्न होतो महादेव असं म्हणल्यामुळं भोळ्या भक्ताचा देव म्हणून लोक जास्त महादेवाची भक्ती करतात, हे एक कारण. दुसरं, त्यांच्याकडे खातं कोणतं? संवाराचं खातं आहे. लोक बघा सज्जनाला भीतील का दुर्जनाला भीतील? अहो मारणारे म्हटल्यावर बापरे. म्हणजे मला काय म्हणायचंय, भगवान शंकराकडे जे खात आहे, कवा आमचं काहीतरी करते बा महादेवा,
देव बाप्पा मला सुखी ठेवा, तुमची कृपा. म्हणजे महादेवाची भक्ती आपण एक तर भोळा लवकर पावतो म्हणून करतो, दुसरं भीतीपोटी करतो. बरं का, भय आहे आपल्याला, आपलं भय दूर व्हावं, देवाने आम्हाला सुरक्षित ठेवा, मारू नये, बस एवढं करणं आहे. आता विष्णूकडे यामध्ये आणि तुकोबाराय मग काय म्हणतात मग कळतं. आणि भगवद्गीता सुद्धा कळतं. भगवद्गीतेच्या 21 आणि 22 या श्लोकामध्ये याचं वर्णन आहे. आदित्यानाम विष्णू हे श्लोकामध्ये सुरू, इथून सुरू झाले बरं का विभूती. म्हणजे कृष्ण परमात्मा म्हणतात, अर्जुना तुला मला पूजायचं आहे, मला पाहायचं असेल ना, सगळं माझ्याकडे, मी सगळीकडे व्यापक आहे, पण मी आता थोडक्यात माझी पूजा कुठे करा सांगू तुला म्हणलं. देवदेवतामध्ये आधी सगळ्यामध्ये बरं का विष्णू हे माझं रूप आहे. आता विष्णूचे रूप इथं विष्णू म्हणतात आणि तुकोबार इथं विष्णूमय जग म्हणतात. असं कारण सांगू तुम्हाला. ब्रह्मदेवाने जन्म दिला, निर्माण केलं, विष्णूने पालन केलं, महादेवाने संपवलं. आता कुणाकडे जातात माणसं जास्त? पालन करणारं श्रेष्ठ आहे ना. जन्म दिला, हो तुम्हाला आम्हाला आई बापाला जन्म दिला, टाकून दिलं, गेलं निघून कुठेतरी. मानव कोणी आई बापाला जन्म देते, आई बापापेक्षा ज्यांनी पालन पोषण केलं, लहानाचं मोठं केलं, वाढवलं, खाऊ पिऊ घातलं, शिक्षण दिलं, लग्न केलं, घर बांधून दिले, सगळं 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 केलं, त्या आई बापाला जन्म देते आई बाप नसू द्या, ज्यांनी सांभाळ केला त्याला मानतात की नाही? मानावंच लागतं बरं का. अहो भगवान कृष्ण परमात्म्याला जन्म देणारी कोण कोण जन्म दिला? बोला ना. देवकी. आणि सांभाळ कोण केला? यशोदा. देवकी उदरी वाहिला, यशोदा सायासे पाळीला. पालन पोषण यशोदाने केलं, शेकी उपयोगा गेला पांडवाशी. देवाचं नवलच आहे महाराज बरं का. म्हणून कृष्ण परमात्म्याला जास्त देवकीचा म्हणून कोणी ओळखत नाही, बरोबर आहे. यशोदेचा, यशोदे कनंद लावा म्हणतात ना, सगळं त्याचं सगळं मग त्या यशोदेचंच गुणगान गातात बरं का. सगळं चरित्र यशोदेजवळच हे घडलेलं आहे महाराज. म्हणून पालनी जी व्यवस्था आहे ना, ती विष्णू परमात्म्याकडे असल्यामुळं आपण विष्णूला इथं मानतो. आणि तो परमात्मा आता विशेष आहे, विष्णू परमात्मा हे केवळ कुठंतरी संकुचित एका मंदिरामध्ये, आपल्या गावात, पुण्यातरी एखाद्या गावात असं नाही. तो किती व्यापक आहे, तर सगळं जग व्यापलेलं आहे. अभंगाचं पहिलं विष्णुमय जग वैष्णवाचा
विष्णुमय जग, विष्णुमय जग हे संपूर्ण विश्व आहे ना, ते विष्णुमय आहे. आणि असं वैष्णवाचा धर्म आहे म्हणतात तुकोबारा. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. मग आता सगळं जगच विष्णू परमात्म्याने व्यापलेलं असल्यावर भेदभाव कुठे राहिला? माझं तुझं कुठे राहिलं? बरं का, धर्म अधर्म कुठे राहिला? हे इस्लाम धर्म, ख्रिश्चन धर्म, हिंदू धर्म हे कुठे राहिलं? त्याचीच व्याप्ती आहे ना बरं का सगळीकडं. मग हे भेदाभेद भ्रम जो कोणी करत असेल तर तो अमंगळपणा आहे, असा सरळ सरळ अर्थ आहे. मी आता तुम्हाला सांगितलं की आमच्या हंदीकर मौलीनं ब्रह्मांडाचा धनी म्हणल्यावर ब्रह्मांडाच्या बाबतीत मी थोडंसं तुमच्या पुढे मांडतो बरं का. मग तुम्हाला खरंच विष्णुमय जग आहे का कळलं बरं का. भगवद्गीतेमध्ये 75 विभूती सांगितल्या, त्यापैकी विष्णू हे देव माझी विभूती आहे म्हणतात, आणि सूर्य हे माझी विभूती आहे, चंद्र माझी विभूती आहे, देवलोकामध्ये इंद्र माझी विभूती आहे, परमात्मा म्हणतो बरं का. या 10 इंद्रियामध्ये मन देवाची विभूती आहे, वेदामध्ये सामवेद देवाची विभूती, अशी बरेच विभूती आहेत. सगळं काही सांगता येणार नाही किंवा आपला अभंग राहून जातो, म्हणून आपल्याला इथं जे गरज आहे तेवढंच बोलतो बरं का. एक योग आला तर कधी कधी बरं प्रवचनातून सगळ्या सांगता येईल, पण सध्या एवढं सांगतो काय विष्णू कसा आहे. विष्णूलाच काय म्हणलं तर आता थोडं आपण बोलून गेलो, तो पालनीय असल्याकडून तो विष्णुमय जग असं म्हणतात. आणि सूर्य देव आणि माझी विभूती असं का म्हणलं तर एक आहे का, ब्रह्मांडाचा चालक मालक कोण? परमात्मा आहे. कोण आहे? कसं? ब्रह्मांड किती आहेत? आता हळू या, आपण म्हणतो काल्याच्या कीर्तनामध्ये आपण ऐकतो, अनंत ब्रह्मांड हे उदरी हरिहा बालक नंदा घरी. मी सांगू तुम्हाला, आजचे जे वैज्ञानिक आहेत ना, हे श्रेष्ठ थोर वैज्ञानिक आहेत, ज्ञानी आहेत. आणि त्या काळातले आपले साधू संत, 700 वर्ष 400 वर्ष आपले जगद्गुरु तुकोबा यासारखे संत होते, ते वैज्ञानिक आहेत. आणि आजचे जे वैज्ञानिक आहेत ते वैज्ञानिक नाहीत, ते संत आहेत. त्यांना वैज्ञानिक म्हणा तुम्ही. जसं माझ्या माऊलीला राजा नसताना ज्ञानियांचा राजा म्हणतात, आणि इकडं राजाला महाराजा म्हणतात. कुणाला? छत्रपती शिवाजी राजा. आज धर्मवीर संभाजी राजांची राज्याभिषेक दिन आहे महाराष्ट्रात. बराचसा विषय आहे, पण आपल्याला एवढं सांगायचं का म्हणतात तर ब्रह्मांड या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे, सगळे ऐकलं असेल बरं का. एक आता थोडं जरा हे डोस दिले असं करू बरं का, म्हणजे लक्षात येते. आता मला सांगा, सूर्य बघितला सगळ्यांनी का? महाराज येडाय का काय? म्हणजे सूर्य रोज बघताय, सूर्याचं काय नाव आहे? बरं, सूर्य मोठा आहे का माय पृथ्वी मोठी आहे? हे सूर्य मोठा आहे का पृथ्वी सगळी? कोणता मोठा आहे? बोला काय, बोला काय फरक पडत नाही काका, दंड देत नाही कोणी. पृथ्वी म्हणजे कोणतं? बरोबर आहे का? पृथ्वी मोठी आहे. किती मोठी आहे? आपल्या भारतातलंच नव्हे. आणि गंमत आहे मला, भारतातच नव्हे, भारत, पाकिस्तान, चीन, ऑस्ट्रेलिया, युरोप, रशिया, इटाली, कितीतरी देश, जपान, जेवढे देश आहेत ना त्या देशात सगळीकडे पृथ्वी आहे. बघा ही थोडं आता ब्रह्मांडाकडे बरं का. आणि असलं ज्ञान झाल्याशिवाय माणसाला खरं देवभक्ती कळतच नाही. वरपांग तुका म्हणे नको वरपांग बरं का. म्हणून हे नको, हे लक्षात घ्या, मग गरजेचं आहे की मग परमात्म्याची शक्ती कळते आपल्याला. आता एवढं मोठी पृथ्वी आहे, आणि बरं ही एवढी मोठी पृथ्वी आहे, सूर्य एवढा आहे. सूर्याला उगा असं दोन हात जर केलं आपण, त्या आपण म्हणजे जेवढा प्रकाश पडत नाही ना, सावली वाटते दोन हात केल्यावर. पण पृथ्वीला कसं झापाव? पृथ्वीला कसं झापता येते? येत नाही. पण किती उलट आहे बघा. पृथ्वी तुम्ही मोठी म्हणालात का? आपल्याला दिसते म्हणून तुम्ही पृथ्वी मोठी म्हणालात, पण पृथ्वी मोठी नाही, पृथ्वी लई लहान आहे, सूर्य लई मोठा आहे. आता ऐका, माऊलीची गोष्ट सांगू. बिंब तरी बचके वडे परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे. हे बचके एवढं बिंब आहे ना, हे सूर्याचं बिंब
हे जग विश्व नव्हे, स्वर्ग मृत्यू पाताळ त्रैलोक्यामध्ये त्याचा प्रकाश पडतो. एवढं प्रचंड प्रकाश आहे महाराज बरं का. हे ब्रह्मांड आहे. म्हणून सूर्य मोठा आहे. किती मोठा आहे? अजून मी खरं वाटत ते लोकांना कसं सूर्य मोठा होतं एवढं वाटतंय बरं का. सांगू तुम्हाला सूर्य किती मोठा आहे. पृथ्वीपेक्षा ऐका, पृथ्वीपेक्षा 60,000 पटीने सूर्य मोठे. 60,000 पटीने बघा आता का. आणि हे एवढं मग त्या सूर्याच्या भोवताली पृथ्वी, शनी, गुरु, शुक्र, मंगळ हे सगळे नवग्रह आहेत ना फिरतात. आणि हे फिरत असतानाच पृथ्वी, सूर्य, चंद्र असे एका रेषेमध्ये आले की ग्रहण लागतात. कधी चंद्राला, कधी सूर्याला. आतमध्ये पृथ्वी आली, पृथ्वीचा त्या ठिकाणी अंधार पडला की ग्रहण लागतं. आता ते आपण एक राहू केतू आले त्याला गिळून टाकले हे म्हणतो आपण, अशी पूजा करतो. आंघोळ करा, तिकडं जा इकडं जा. तर हे विज्ञान वेगळं, आपलं हे भावना वेगळी बरं का. पण खरं 60,000 पटीनं सूर्य एवढा मोठा आहे. त्या सूर्याच्या भोवती सगळे फिरतात. हे ह्याला म्हणतात ब्रह्मांड. हे एक ब्रह्मांड नाही. आता हे एक सूर्य नाही, एकच सूर्य नाही, अनेक सूर्य बरं का. किती आकाशामध्ये तारे दिसतात ना आपल्याला, तारे ते चांदण्या आता सध्या बघा चाललेल्या. कधी कधी ते चांदण्या असं तुटतात, सर्व येतात तुटून जातात, असं होते बघा. तर ते काय बरोबरच आहे, त्याचा नाश होतो, पुन्हा जन्माला येतात दुसऱ्या अजून, पुन्हा ते नाश पावतात. असे बऱ्याच जातात, पुन्हा निर्माण होतात. त्याचा थांब पत्ता लागणार नाही. या आपल्या सूर्यापेक्षा, पृथ्वीपेक्षा एवढा मोठा सूर्य, पण त्या ताऱ्याच्या बरोबरी जर केलं, सूर्य आपला निवळच लहान बरं का. ते एवढे मोठे आहेत, खूप मोठे आहेत बरोबर का. आणि किती मोठे आहेत, असे किती ब्रह्मांड आहेत सांगू तुम्हाला. आतापर्यंत वैज्ञानिक आणि सायंटिस्ट लोकांनी 3 अब्ज सूर्याचा शोध लावला. 3 अब्ज लावा गणित. आता कुठलं ज्ञान, कशाचा अभिमान महाराज, उगं काहीतरी वेगळी ज्ञानी म्हणायचं, सगळं सोडून द्यावं लागते मला. 3 अब्ज सूर्य आहेत सांगितलं. आणि ही पृथ्वी कधी निर्माण झाली तर 4 अरब वर्ष झाले. 4 अरब वर्ष ही पृथ्वी निर्माण झालेली आहे. 4 अरब वर्षापासून सूर्य तळपतच आहे, प्रकाश देऊच लागलेला आहे. आणि असा प्रकाश देऊन 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 हळू प्रकाश कमी 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 व्हायला लागलेला. आता एक दिवस थंड पडणार आहे. ती गॅरंटी देतात बघा बर्फाची, एक तारीख घालून घ्यायचं, 1 वर्षाची गॅरंटी. 1 वर्ष पण काही मध्ये थंड पडतं, दुसरं देतो शॉर्ट मारायचं बरं का. तसं याची गॅरंटी काय सांगा होता. 4 अरब वर्ष झालं अजून प्रकाशात, त्याच प्रकाशात महाराज. मग तेवढा असून सुद्धा वैज्ञानिकांनी सांगितलेले अजून 4,000 वर्ष हे सूर्य राहतो. 4,000 वर्षानंतर थंड पडून जातो, काही प्रकाश पडणार नाही. मग काय होईल, कसं होईल ते सांगता नाही बरं का. असली व्याप्ती त्या ब्रह्मांडाची आहे. तेव्हापासून ही पृथ्वी, अरबो वर्षापासून पृथ्वी आहे आणि एवढे सूर्य आहेत. बरं असं वैज्ञानिकांनी म्हणावं तर हे सिद्ध करून नका, अनुभवानं केलेलं आहे महाराजीकडे, खोटं म्हणता येत नाही बरं का. पण आमच्या संतांनी जसं वैज्ञानिकांनी सांगितलं, तसं संतांनी सुद्धा हेच सांगितलं. तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाश, तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाश, तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाश, तुझी ये निढळी कोटी चंद्र हा
आलं बरोबर. एक सूर्यमंडळ नाही, कोटी चंद्र प्रकाश आहे. हा, असं सांगितलं बरं. आपण अर्थ काय करतो, देवाच्या पुढं हे कोट्यावधी सूर्यचंद्र फिके पडावे जेवढा देवाचा प्रकाश आहे एवढंच अर्थ करतो. नाही, देवाचा तर प्रकाश देवी पण आहेच, पण करोडो अब्ज सूर्य आहेत महाराज बरं का. आणि मग तो ब्रह्मांडाचा मालक चालक आहे महाराज. आणि म्हणून त्याची पूजा किती केलं, कसं केलं, काय करावं, पूजा करता येत नाही, त्या देवाची स्तुती करता येत नाही. स्तुती केलं तर उलट निंदाच आहे. पूजा केली ते खरी पूजा नाही. स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, काही न करणंच पूजा आहे आणि काही न बोलणं स्तुती आहे. अशी भानगड आहे महाराज माऊली म्हणतात. म्हणून विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, आपल्या वैष्णवाचा धर्म आहे. आता विष्णू कळाला तुम्हाला, आता वैष्णव कळू द्या. वैष्णव कुणाला म्हणावं, वैष्णवाचा बरं का वेशभूषा बरं का. आता कुणी पॅन्ट असं पांढरं पॅन्ट असते, पांढरं वस्त्र परिधान केलेले, गळ्यात माळ घातलेली आणि असा बुक्का अष्टगंध सगळं गंध लिहिलेला आहे, त्याला वैष्णव म्हणतात. माणसं लय हुशार झाले बरं का. नुसत्या गंधावरून जाती ठेवलं गेले. गंध लावला की बरोबर ओळख येतात. असा आडवा गंध लावला लिंगायत आहे बघा, आणि असा खडी गंध लावला मराठ्याचा आहे बघा. विचित्र आहे महाराज बरं का गमताना. असा इथं गंध लावून गेला गळ्याला मुसलमानाचा बघा, गंमत आहे बरं. नमस्कार करण्यावर ओळखतात बरं का. असं असं केलं की झालं ओळखतात. झेंडा, भगवा झेंडा दिसला सणात हिंदू आहे, हिरवा झेंडा दिसला मुस्लिम आहे, निळा झेंडा दिसला बौद्ध आहे. झेंड्यावरून रंगावरून धर्म बदलले. किती मूर्ख आहेत महाराज बरं का. कोणी हे मूर्ख पाखंडी लोकांना हे धर्म घातला महाराज बरं का. वास्तविक धर्म नाही. मी नेहमी धर्माबद्दल खूप चिडतो. बड्या बड्या लोकांशी बरं का, अनेक शहर व धर्म सगळ्या बरं का माझ्याबरोबर वाद, माझ्याबरोबर बसा म्हणून मी धर्माच्या चर्चा करायला चॅलेंज दिलं होतं महाराज बरं का, बोलायसाठी आलेले माझ्याजवळ भरपूर होते लोक. कारण काय, सगळ्यांनी कुठेतरी आपली इमेज समाजामध्ये राहावं, माझ्या मागे लोक यावं, माझी कीर्ती वाढावी, एवढाच उद्देश. एवढ्या कारणासाठी महाराज हे सगळं समाजामध्ये माणसं माणसात कधी येऊच नाहीत, एकमेकाचे हाडवरी व्हावेत आणि धर्मासाठी, धर्माच्या नावाखाली एकमेकाला रक्तपात व्हावा, मारून घ्यावं, असली कूटनीती आहे महाराज. आणि त्याच्यावर पाखंडाचं खंडन करणारा आमचा वैष्णवाचा धर्म आहे महाराज. लक्षात घ्या. आणि साने गुरुजीने म्हणावं, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जे नाती पतित, जगी जे दीन पद दलित, तया जाऊनी उठवावे, जगाला प्रेम अर्पावे. कवीने एवढं सुंदर धर्माची व्याख्या केली. आमच्या तुकोबांना विचारा, महाराज धर्मच्या नावाखाली लई चालले हो, तुम्हाला काय धर्म, खरा धर्म कोणता आहे? अरे खरा धर्म म्हणल्यावर तुकोबांनी सांगितलं, सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म, आणि काय वर्म नाही तुझे. काय तुकोबांचं बोलणं आहे, काय शब्द आहेत महाराज बरं का. अरे धर्माच्या नावाखाली मंदिर पाड, मशिदी पाड, चर्च पाड, एकमेकाचे हाड वरून रक्तपात करता, हे काय म्हणावं. किती अज्ञानी, किती मूर्ख झाली समाज बरं का. धर्म कळाला, धर्म त्याचं नाव आहे सत्य, अहिंसा. ज्याच्यामध्ये सत्य आहे, हिंसा नाही, अहिंसा आहे, ज्याच्यात क्षमा आहे, पवित्रता आहे, ज्ञान आहे. धर्माचे 10 नियम आहेत ना. त्यापैकी जिथं प्रामाणिकपणा आहे, जिथं कुठलंही कर्म करत असताना प्रामाणिकपणानं कर्म करा, तो तुमचा धर्म झाला. कुठलंही व्यावहारिक, पारमार्थिक, सामाजिक कुठलंही कर्म करत असताना त्या कर्मामध्ये नीतिमत्ता आणि सत्य जागृत ठेवा, तो तुमचा खरा धर्म आहे बरोबर. हे राहिलंच नाही. नुसता भ्रष्टाचार करायचं आणि धर्माच्या नावाने कधी बोंबलायचं बरं का. कसंही वागायचं, नीतिमत्ता नाही, हिंसा करायची प्रवृत्ती, प्रामाणिकपणा नाही बरं का, श्रद्धा नाही, विश्वास नाही,
आणि धर्माच्या नावाखाली मोर्चे काढायचं फिरायचं बरं. कधी समाज सुधरेल बरं का. आणि म्हणून तुकोबांनी सांगितलं माझ्या वैष्णवाचा धर्म म्हणजे विष्णुमय जग. तर वैष्णव कुणाला म्हणावं बरं का. ते मी इकडं निलंगा तालुक्यामध्ये उस्तरीला होतो बरं का. आणि तिथं त्या ठिकाणी असताना मी बरेच दिवस तिथं शिकवायला होतो. आणि तिथं गेल्यानंतर आता तिथं बुक्काही मिळायचं नाही ना हेही मिळायचं नाही. विभूती लावायचं असं मी गंधच आहे ना असं विभूतीने लिहून राहायचं. सगळे म्हणायचं ते गुरुजी लिंगायचं आहे बघा वाण्याच आहे बघा. सगळे मला वाण्या बरं मग काय का म्हणा बोलू कळालं तरी लोकांना नुसत्या गंधावून लोक परीक्षा करतात बरं का. हे तुम्ही आम्ही केलं उभ्या गंधाची आडव्या गंधाची एकादशी सुद्धा आमची उभ्या गंधाची वेगळी आणि आडव्या गंधाची वेगळी. हा हे सगळे काय म्हणा सगळे कुठेतरी सगळे एकत्र यावं. वैष्णव कोणाला म्हणावं जाणीव नेणीव ज्ञाते पण सांडोनी जातीचा अभिमान जो मज होय अनन्य शरण तो वैष्णव भक्त जाण माझा. ही नाथांची भाषा आहे बरं का वैष्णवाला कोण म्हणा. दुसरी वाक्य सांगू महात्मा गांधी म्हणतात ना वैष्णव जन तो तेणे कही पीड पराई जाने रे. वैष्णव जन तो तेने कही. काय महात्मे बोलून गेले महाराज. अरे वैष्णव त्याला म्हणावं दुसऱ्याचं दुःख झालं की महाराज आपण त्या दुःखात सामील व्हावं त्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करावा. दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी व्हावं दुसऱ्याच्या सुखानं सुखी व्हावं त्याला म्हणावं वैष्णव. आपण नुसते नामधारी गंध लिहतो पण दुसऱ्याचं पेटलं दुसऱ्याचं दुःख झालं की बरं झालं हे त्याचं बरं झालं असं म्हणायचं. दुःखावर आपलं सुख आहे आणि दुसरा सुखी झाला. एक व्यक्ती मला घेऊन गेला बरं का नेहमी जात होतो शहरला बरं का तिथं आणि ते घरला घेऊन गेला असं आनंदानं सगळं दाखवलं महाराज बघा हे असं केलं तसं केलं एवढं 4 मजल झाले आणि असं ते वरी चढायचं एकदम लिफ्टनं जायचं ते सगळं चौकडे फिरून दाखवलं मला चांगलं वाटलं. पण दुसऱ्या वर्षी गेलो त्या व्यक्तीकडे काय तुम्ही घर बांधलात काय सुंदर आहे त्याचं मी खरंच आमचं काय तुम्ही काय वर्णन केलं मी. ते म्हणलं गप्पच नाराज झालं. म्हणलं काय झालं काही नुकसान झालं का काय झालं आहे तसं काय नाही म्हणाल. म्हणलं मग काय झालं का बरं सगळं चांगलं सुखी आहे तुमचं पोरच चांगली आहेत घरची मंडळी चांगली आहेत सगळं आहे काय नाही महाराज ते बाजूला एक मोठी माझ्यापेक्षा 10 मजली बिल्डिंग झाली बाजूला झाली इकडून ते ते होय म्हणलं हा मग होऊ द्या त्याची बिल्डिंग त्या झालं तुम्हाला काय पडलं हे झालं की कमी ह्याच्यापेक्षा त्याला पुढे गेले की तिकडेच लोक त्याच्याकडे बघायला गेले. म्हणजे विनाकारण दुःखी दुसऱ्याच्या सुखानं दुःखी हे असलं आपलं बरं का गंमत आहे. अहो म्हणून वैष्णवाचा धर्म कसा आहे लोकांच्या सुखात सहभागी व्हावं. अजून एक तुकोबाराची व्याख्या सांगतो वैष्णव तो जया विष्णू कळाला जग बरं का धर्म काळा थोडक्यात बरं का धर्माची व्याख्या आपण बघितलं आणि वैष्णवही कळालं. तुकोबारा म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. आता प्रश्न असा आहे
देव खरा का जग खरं? देव खरा का जग खरं? आता ह्याच्यात निवाडा करणंच मुळात चुकीचं. देव खरा म्हणलं की जग कोणाचं आहे असं होतं बरं का. जग खरं आहे पण आता मग देव कुठे म्हणता तुम्ही? देव दिसतच नाही. हे जगामध्ये तो व्यापून भरलेला आहे ना, तो दिसणार कसं महाराज? त्याला एक उदाहरण काय, 2-3 सुंदर उदाहरण आहेत बरं का. आम्हाला काय वाटतं, दिसतं जग पण देव दिसत नाही म्हणून आपण जग काय म्हणतो? सत्य. बरोबर आहे? जग सत्य म्हणतो. देवावर विश्वास नाही, भरोसा नाही, खरं की कोणी खोटं म्हणतो, कोणी नास्तिकवादी नाही म्हणतात, कोणी त्याच्याबरोबर बोलत नाही, पण जग बाबा आहे सत्य म्हणतो. आम्हाला जग, जीवाला जग सत्य वाटतं. ज्ञानाचे 3 प्रकार आहे. एक जग सत्यत्व प्रतीती, एक जग मिथ्यात्व प्रतीती बरं का, हे होत असतं. आणि म्हणजे जग जग कळणं एक, दुसरं जगाचं कारण कळणं 2, आणि तिसरं जगाचं अधिष्ठान कळणं 3 गोष्टी. जग तुम्हाला दिसलं कसं तरी, जसं तसं दिसलं हे जग, पण जगाचं कारण काय? कारण कळालं नाही आपल्याला. जगाचं कारण सांगितलं संतांनी. ऐसे निरुपाधिके विश्वाची जी जनिके, ते वंदिले मिया मुळिके ते बोधिले. अरे बाबा, जगाचं कारण अनेक धर्मामध्ये वेगळं वेगळं बोललं असेल, पण आमच्या माऊलीने सांगितलं विश्वाचं कारण म्हणजे देव आणि देवी आहे. जसं एखादा लहान मुलगा लेकरू बघितल्यानंतर त्याला आई मानलं पाहिजे. नुसतं आई म्हणून जमत नाही, त्याला बापही मानला पाहिजे. आणि आई बाप आहेत म्हणून तो मुलगा आहे. बरोबर आहे? तसं जग दिसणं वेगळं, जग सत्यत्व प्रतीती येणं आणि जग मिथ्यात्व प्रतीती येणं, हे 3 कारण आहेत बरं का. आणि अधिष्ठानाचं कारण, जगाचं कारण कळालं, पण जगाचं अधिष्ठान काय बरं का? अधिष्ठान काय कळत नाही बरं का. आता 2-3 उदाहरणं सांगतो, मग गाडी पुढे स्पीड मारतो. काय सांगू तुम्हाला? मंद अंधकारामध्ये एक दोरी पडलेली आहे. दोरी पडलेली आहे. सगळ्याला दृष्टांत 1000 वेळा मागितलं सांगतं. त्याच्यावर काय दिसतं? साप बरं का. रज्जू सर्पाकार भासिले जगडंबर. हे रज्जू सर्पाकार जग दिसतं. म्हणजे दोरीवर सापाची कल्पना झाली का नाही? मग झाल्याबरोबर आपण घाबरलो, भयभीत झालो, आणि म्हणून काट्यानं म्हणून काठी घेतलं, त्याला मारायला लागलं, आणि मारल्यासारखं वाटलं की सरप मेलाच वाटलं. बघा तेवढ्यामध्ये काय मारलं पण एक जण आलं, साप मारो म्हणून बॅटरी लावून भेटलं, सापच नाही. तेवढं असं आणि कुठं साप? अरे इतकं होता, ह्याच्यावर होता. अहो साप नाही, दोरी आहे. मग त्याला वाटलं अरे साप नाही, दोरीच आहे. बरोबर आहे. मग आता दोरीवर साप दिसला का नाही? मग दिसला. मग आता ज्ञानानं प्रकाश लावल्यावर आता दिसला नाही, मग गेला कुठं? दिसलेला साप मेलाही नाही आणि गेला म्हणा तर कुठे गेला? त्याच्यात अजातवाद, विवर्तवाद, परिणामवाद, दृष्टीसृष्टीवाद, सृष्टीदृष्टीवाद, आरंभवाद, हे सगळं शास्त्र अध्यात्मशास्त्र आहे बरं का. या प्रकारे हे कळालं की माणसाला सुंदर कळायला लागतं मला. पण नाही ना, मग रज्जूवर दोरीवरच सापाची कल्पना झाली. मग वास्तविक साप आहे का दोरी? दोरीच आहे. तसं जगावर आपण देवावरच जगाची कल्पना आम्ही निर्माण केली, आणि जगच सापासारखं वाटलं. आणि ज्याला ज्ञानदृष्टी झाली त्याला जग दिसत नाही, देव दिसतो. म्हणून विष्णुमय जग. आता दुसरं एक आपण सांगतो सोपं. जगजोगी जगजोगी जाग जाग अनेक दिवसाच्या नंतर जसं वासुदेव आपल्या घरला यावं तसं जोगी यायचं, तुम्हाला मला जाग करायचंय. जगजोगी जगजोगी. अरे जगजोगी आले आणि काय सांगितले? जगात जोगी आले
आणि सांगितलं जगजोगी जगजोगी जाग जाग बरे, जागा जागा उठा जागा रे बाईनो जागा. अरे बाबा तुम्ही उठा, जागे व्हा. हे झोपेतून जागा केलं नाही, अज्ञान रूपी झोपेतून आम्हाला जागा केलं साधू संतांनी. आणि जे जागे झाले अर्थात अज्ञान गेलं ज्ञान झालं, त्याला काय दिसलं? जागता जगदेव. जागल्याबरोबर त्याला जग दिसलं नाही, जगातच देव दिसला. याचा अर्थ आम्हाला जग दिसतं तर आम्ही जागे नाहीत, आम्ही जागे नाही, आम्ही अज्ञानी आहोत. ज्या दिवशी आम्हाला जगाकडे बघितल्यावर देव दिसतो त्या दिवशी आम्हाला ज्ञान झालं म्हणावं. फुशरकी कोणी मारून नाही महाराज लोकांनी, बरं का. आम्हाला लई ज्ञान, आम्हाला लई कळते. ही दृष्टी यावी लागते. अजून एक व्याख्या सांगतो तुम्हाला, ज्ञान शब्दाची व्याख्या. अलीकडे लोक काय म्हणतात, पंडित आहे, संस्कृत भाषा बोलतो, वाक्चातुर खूप आहे, पाठांतर आहे, अनेक अभंग पाठ आहे, लय ज्ञानी आहो, लय ज्ञानी म्हणतात की नाही. ते सुद्धा तुमची कल्पना आहे म्हणा. ज्ञानी कोणा म्हणावं सांगू तुम्हाला. ह्या सूत्रामध्ये कोणी बसत असेल तर त्याला जरूर ज्ञानी म्हणा, त्याला लोटांगण घालावं. ज्ञानी त्याला म्हणायचं बरं का, जिथं समदृष्टी आलेली आहे तिथं ज्ञानाचा जन्म होतो. आणि समदृष्टी आम्हाला नुसता भेद आहे आमच्याकडे, बरं का. कुणाही ज्याला समदृष्टी आली तिथं ज्ञान आहे, बरं का. आणि म्हणून इकडे ज्ञानोबाला विचारा, हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. संबंध विश्वाला बघितलं तर सगळं माझच घर म्हणतात. समदृष्टी आली म्हणून ज्ञानोबर आहे ज्ञानी. जगद्गुरु तुकोबर आहे विष्णुमय जग म्हणतात म्हणून तुकोबर आहे ज्ञानी. बाकी सगळे ज्ञानी, सगळे अज्ञानी त्याच्याकडून. जागता जगदेव अशा प्रकार होत असतं. आणि एक महत्वाचे सिद्धांत बरं का, 2-3 दृष्टांत आहेत, तुम्हाला माहिती असतील, तुमच्याकडून मला वधून घ्यायचं आहे. एक चित्रकार आहे, चित्रकार माहिती आहे. चित्रकार काय करतो, भिंतीवर सुंदर चित्र काढला. भिंतीवर सुंदर चित्र काढला. आता हे सोपं आहे, चित्र काढलं कोणतं, हनुमंताचं काढलं, पांडुरंगाचं काढलं, महादेवाचं काढलं, 2-3 चित्र काढले. वा 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 काय सुंदर आहे. कुणी काढले, कुणी काढले. तिथे चित्रकार त्या भिंतीवर आहे का? नाही. ज्याने काढलं तो तिथं नाही. मग चित्रच आहे, फक्त नाव खाली आहे, पेंटर अमुक अमुक. पेंटरचं खाली नाव टाकून एवढं जातो. कुठे होते कुठे त्याचा ऍड्रेस काही पत्ता द्यावर. आणि आम्हालाही चित्र काढायचे, आम्हालाही सजावट करायचं आहे बोलवतात लोक. म्हणजे मग चित्र कधी किती दिवस राहतं? भिंत पडजो पडवणी गेली या भिंती, चित्राची केवळ होय माती. भिंत पडली की चित्राची मातीच आहे, ज्ञानोबर आहे म्हणतात. तसं इथं काय, चित्रकार हे म्हणजे काय, चित्रकार हे प्रमुख आहे बरं का. चित्र काढून बाजूला होतो, चित्र राहतं. कदाचित चित्रकार मरतोही पण चित्र राहतं. असं होतं कधी कधी. कधी चित्र संपून जातं पण चित्रकार राहतो. हे असा दोघांमध्ये भेद दिसतो बरं का. आवेदन आहे, अखंड अर्थी उदाहरण नाहीये. दुसरा एक दृष्टांत, कुंभार आहे ना आपल्या गावात, कुंभार कुंभार आहेत ना. कुंभाराकडे काय परमात्म्याने कला दिली बघा. चिखल घ्यायचा आणि त्या चिखलाला तुडवायचं आणि ते मडके घडवायचं. लहान मोठे मोठे मडके, परण असेल, असं मडकं मोठं असेल, रांजण असेल, असं सुंदर करतो. आणि मग ते करून बाजारा होतो. आणि कोणी मागायला की त्याला देतो. कधी कधी बरं का, आपण जेवायला बसला कोणीतरी मागायला आलं, पत्नी असं दे तर ते त्याच्यात ठेवला कोपऱ्यात, तेवढं देऊन टाकते म्हणून की देते. ते व्यवहार सुरू झाला. हे मडके कोणी घडवले? कुंभारानं बरं का. अहो किती सुंदर आहे. फिरत्याचा का वरती देसी, मातेला आकार, विठ्ठला तू वेळा कुंभार. म्हणजे विठ्ठलाला कुंभाराची उपमा दिली बरं का. कारण माती पाणी उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा. आभाळ समग हे आकारा, तुझ्या घटाच्या हे घट उतरंडीला, नसे अंत ना पार. तू वेडा कुंभार. सुंदर विठ्ठल
झाला तो वेडा कुंभार, अशी उपमा दिली महाराज. आणि त्यांनी घडवलं. कुंभार जसं मडके घडवतो तसं परमात्मा तुम्हा आम्हाला घडवला. मडके की आम्ही मडकेच आहोत, आम्हाला घडवलं बरं का. पण काय त्याचं ना आमचं काही पता लागत नाही. काय दिवस हे मडके राहतात, फुटून जातात. पण तो तसाच राहतो. आम्ही जातो पण तो तसाच राहतो, जात नाही. इकडे कुंभार, कधी कुंभार तर कधी परत हे संपून जात. आता याच्यात थोडासा कुठेतरी भेद दिसतो. आता एक शेवटचा दृष्टांत सांगतो, त्याच्यामधला भेद दाखवा मला. असं एक स्टेज होतं मोठं आणि सगळे तिकीट 1000, 500, 200 तिकीट लावून बघायला गेले. काय होतं? नृत्य होतं, नृत्य. बाल गंधर्वाचं नृत्य. आता त्याच्यामध्ये तांडव नृत्य, कथ्थक नृत्य, वेगळं वेगळं. आता हे आवडीतले म्हणून डिस्को. आय एम ए डिस्को, आय एम ए डिस्को डान्सर म्हणलं की झालं. काय गाणे निघाले, काय शांताबाई गाणे बाबा. त्या गाण्याचा अर्थ चांगला, चाली चांगल्या, कसली बी धड. आणि ते वाद्य बी तसलं निघालं डीजी. त्या डीजीला जाऊन की ते कानात ऐकू वाटणं धड 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 धड. काय बिघडून गेलं बघा ना. संगीत नाही ना, शब्दाचे अर्थ नाही. आणि उगं राहतं ह्यांचा नाच बीच असला कसं बी उड्या मारायचं. तिकडं वाकलं, तिकडं पडायचं. काय बी असलं राहणं मला धंदा बरं का. आणि रात्रभर परेशान करतात ते लोक. डीजे लावून परेशान करतात. काय करा बोलायचे ना. पोलीस बंदी करणार, सरकार काढून काही काढणार. आणि 25 लाखो रुपये खर्च करून डीजेवर नाचतात. पुण्या मार्गाला चाललो आपण. नाचा तुम्ही, नृत्य डान्स आहे, नाचा चांगलं. कथ्थक नृत्य करा, वेगवेगळे नृत्य आहेत ना, करा. ते येते का? तांडव नृत्य महादेवानी केलं तसं करा बरं, येते का? ते काही येणार तसलं बरं का. असं नुसती मान हलवायचं. असं महाराज लई वेगवेगळं नृत्य आहे बरं का. आता मला थोडं थोडं जमते पण मी करत नाही. तुमच्या पुढे हसता पण या पद्धतीने. कारण आम्हाला अगोदर लहान असताना शिकवलं होतं. जाऊ द्या ते विषय बरं का. आणि असे नृत्य करणारा एक बघायला लोक सगळे बसले. ना नृत्य सुरू झालं, ते गाणं वेगळं आलं, नाचायला सुरुवात केलं. आणि जे नाचणारा नृत्य नाचणारा होता नाही, ते बघणाऱ्यापैकी त्याचं आणि ह्याचं भांडणं होतं. ह्यानं गेले तिकीट काढून, पण त्याने पुढे आल्यावर ह्याला राग आला. याला 500 रुपये 1000 रुपये देऊन तिकीट लावून बघायला आलो, ह्याचं थोबाड बघायचं नाही मला. बघायच नाही ना म्हटलं. कशाला आलं तिकीट काढून? मला का माहिती हे आहे म्हणून. याचं माझं जमत नाही म्हटलं. ते बघ म्हटलं. त्यानं सांगितलं का अजून 1000 रुपये घ्या माझ्याकडून, पण मला नुसता नाच दाखवा. ते नाचणाऱ्याला बघत नाही म्हटलं. जमल का मला? मला नाचाचं तोंड, नाचण्याचं तोंड बघायचं नाही, नाचच बघायचं आहे म्हटलं. त्यानं म्हणलं तुम्हाला डोकं आहे का? नाचच बघायचं असं तर नाचणारा बी बघावं लागेल. कारण नाचणारा नाचाला सुरुवात केली कीच नाच दिसतो. आणि नाचणारा थांबला की नाच सुद्धा थांबतो. नाचणारा गेला, नाच बी संपला. त्याच्या बरोबरच आहे इथं हे अखंड नाट्य उदाहरण आहे. वेगळं करता येत नाही. नाच वेगळा, जसं चित्र वेगळं, पेंटर वेगळा, घट वेगळं, कुंभारी वेगळा, असं ते जमत नाही. तसंच आहे देव वेगळा आणि जग वेगळं करता येतच नाही. देवाला बघायचं ना, चराचरामध्ये हे सगळे रूप देवाची रूप आहे. ह्याच्यात शोधायला शिका, ह्याच्यात बघायला शिका. जन विजन झाले जन विजन
जनविजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे पाहे तिकडे माय बाप विठ्ठल आहे रखुमाय. ही तुकोबारांची प्रचिती झाली. म्हणून विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भेद अभेद करू लागलं. आता याच्यामध्ये काही भेद अभेद करणारे शास्त्र सुद्धा तसेच बरं का. नैयायिक, पूर्वमीमांसा शास्त्र, सांख्यशास्त्र हे असे वेळ कुठे भेद करतात, कुणी अभेद करतं. वेदांत शास्त्रामध्ये नाही असं बरं का. सगळ्यात श्रेष्ठ वेदांत शास्त्र आहे. म्हणून भेदा भेद भ्रम अमंगळ ही शिकवण जगद्गुरु तुकोबर आहे. भागवत धर्मीय लोकांना शिकवतात अभंगाचं दुसरं. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, ऐका जी तुम्ही भक्त भागवत, ऐका जी तुम्ही भक्त भागवत, ऐका जी तुम्ही भक्त भागवत. तुम्ही भक्त भागवत कराल तर हीच सत्य करा. बघा किती महत्वाचं आहे. आपण करत असलेल्या कर्मामध्ये सत्य कर्म यांनी केलं तो भागवत धर्म. आता बघा बाकीच्या धर्मामध्ये सत्यता तर नाहीच, नीतिमत्ता तर नाहीच, अहिंसा तर नाहीच. म्हणजे असत्य वागायचं, अनितीनं वागायचं, भ्रष्टाचार करायचा, हिंसा करायची प्रकार. आणि आम्ही धर्माची जोपासना करतो म्हणायचं. आणि जबरदस्ती पैसे देतील कोणी जबरदस्ती पळवून येतील आणि आपला धर्म स्वीकारायला लावतील. कुछ तुम जाने कुछ हम जाने. बरं हे सध्या चालू आहे देशामध्ये. मला एकच सांगायचं आहे, कुण्या धर्माच्या नावाचा मी उल्लेख करणार नाही, पण माझ्या लक्षामध्ये आलं सध्या जगामध्ये आपला धर्म जगामध्ये प्रचंड कसा होईल हा विचार इस्लाम करतो, ख्रिश्चन धर्म करतात. आणि त्याचे मार्ग वेगवेगळे, जबरदस्ती करतील, पैसे देतील, काय करतील.
पण माझी नम्र प्रार्थना आहे तुम्हाला बोलतो, अजिबात दुसऱ्याचा धर्म स्वीकारू नका. उपासपोटी जगा, मरून जा, प्राण द्या, परंतु धर्म दुसऱ्याचा स्वीकारू नका. आपली आईच आपली आई राहते. स्तन वाढायचं असेल तर स्तन पण आपल्या आईचं स्तन प्यावं. आपली पत्नीच आपली पत्नी राहते. दुसऱ्याची किती भारी सुंदर असू द्या, नाही बरं का, आपली आई किती कुरूप राहू द्या, पण तीच दुग्ध प्राशन करायला आपली आई राहते महाराज. तसं दुसऱ्या धर्माकडे बघू नका, जाऊ नका. आणि आपल्या सनातन हिंदू धर्माचं फार मोठं उदाहरण तुम्ही विचारा महाराज. आज तागायत आपल्या भारत देशातला हिंदू समाज कुठल्याही धर्मी लोकांना पैसे देऊन घेतला का कधी? या आमच्या धर्मात म्हणून गरज नाही, आमचं जेवढं आहे तेवढं बस पुरे या म्हणायचं नाही. जर कोणी आला तर त्याला दूर करत नाही, पण जबरदस्ती केला कधी? केला कोणी? करत नाही बरं का. पैसे द्यायचं नाही, कुणाला जबरदस्ती करायचं नाही. म्हणून श्रेष्ठ धर्म जगाच्या पाठीवर आपला धर्म श्रेष्ठ धर्म मारेल बरं का. म्हणून ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. अरे हित सत्यानं वागा, नीतीनं वागा, हिंसा करू नका. तुम्हाला काय धर्म कळला आणि धर्माच्या नावाखाली काय बोलत फिरता, कशाला हत्या करता. आज पाहायला गेलं 25% जिथं हिंदू होते तिथं आज 2% राहिले. कुठं 25% हिंदू होते, कुठे गेले, काय झालं? आज 2% फक्त तिथं. कुठं माहिती आहे आपल्याला. आज सध्या बंगालमध्ये काय चालेल? कशाला हिंसा करणं म्हणजे धर्माचं जोपासना होते? हे कधी कळलं पाहिजे बरं का. हे कळत नाही, काही नाही. मला जाऊ द्या. आणि अरे आमच्या वैष्णव धर्माची व्याख्या महाराज 10 मिनिटात मी आता संपवतो. विष्णुमाय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमाय जग
विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ ऐका जे तुम्ही भक्त भागवत कराल विहित सत्य कराल. देव काय आता आपल्याला कळालं, थोडक्यात त्याची व्याख्या आपल्याला कळाली, समजायला हरकत नाही. तिसरा प्रकार मी तुम्हाला अगोदर सांगितला, देव धर्म आणि पूजा. कारण आपले धर्मवीर संभाजी राजेचे आज राज्याभिषेक दिन आहे. काय महाराज धर्मासाठी त्यांनी काय जगलं. परकीयाच्या धर्मातल्या बरं का एखादी स्त्री असेल तर तिचं संरक्षण करणारा आमचा राजा छत्रपती शिवाजी राजा होता. धर्मवीर संभाजी राजे होते. आबाल बालकाला जवळ करायचं, कुणाला म्हणजे कुणालाही कुणाचं अहित केलं नाही. पण आपल्या विरोधात जर कोणी आलं तर त्याला ठेवलं नाही. आणि धर्माचा स्वाभिमानी होता म्हणून त्यांचा राज्याभिषेकचा दिन आज आहे. आणि म्हणून म्हणतात बघा, शूर आम्ही सरदार आम्ही देव धर्मानी देशासाठी प्राण वेचन पाही. प्राण घेतला, अरे प्राण हातावर घेतलं देशासाठी धर्मासाठी. महाराज शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. पण आमच्या संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये देव धर्म सगळ्यांची एक आहेत महाराज. पण दुर्दैव आहे काही ठिकाणी महाराज आम्हाला पाहायला मिळतं, विष्णू आणि भगवान शंकरामध्ये भेद नाही, पण आपण भेद करतो. उपासना करत असताना जगद्गुरु तुकोबाने सांगावं, हरिहरा भेद नाही नका करू. आणि उपवासच करायचा असेल तर तुकोबाने सांगितलं, एकादशी व्रत सोमवार न करीती कोणत्याची गती होईल नेनो. म्हणजे एकादशी करा, सोमवार करा, बस त्याच्यात सगळंच. आता काय भेद केला हो. भेद नाही. नामदेवाने वर्णन केलं, नाम तुझे बरवेगा शंकरा, 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 नाम तुझे बरवेगा
पांडुरंगाचे अत्यंत लाडके नामदेवरायांनी वर्णन केलं, महाराज नाम तुझे बरवेगा शंकरा, हर हर बरवेगा देवा शंकरा. भेद केला नाही महाराज. गायल्या ऐकल्या होय वैष्णवागती, राम नामे नेणो तरले किती. ऐसा आनंद सदा रावळी, विष्णुदास नामा पंढरपुरी. असं वर्णन केलं. म्हणजे भेद नाही, पण भेद करू नका. भेदाभेद करणं हे अमंगळ पण आहे. आता पूजा कोणती आहे ते अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. नाही जीवाचा घडो, जीवाचा घडो, महाराज सांगतात, कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनांची. खरी पूजा कोणती आहे? पुण्यात जीवाचा मत्सर करू नका, द्वेष करू नका, अपमान करू नका, हिरस करू नका, मत्सर करू नका. एवढं जर पाळत ना, तुमची खरी पूजा झाली. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आम्ही सगळं करतो, दंडवत घालतो, अभिषेक करतो, तीर्थयात्रा करतो, सगळं करतो, पण हे करत असताना सगळ्याच मत्सर करतच करतो, निंदा करतच, द्वेषभाव ठेवतच, फळच पदरात पडत नाही बरं का. त्याचं फळ पदरात 12 तारखेला, मागच्या याच महिन्यातल्या 12 तारखेला 2026 ला कोणता दिवस होता? स्वामी विवेकानंदाची जयंती होती. दुसरं जिजाऊ मातेची जयंती. हे 2 मोठे पर्व काय होते महाराज बरं का. रांजणामध्ये अशी कीर्तन होतं माझं. आणि इकडं जिजामाता यांनी आपल्या मुलाला घडवलं, रामायण महाभारत सांगितलं. आणि कोणीही बरं का आपल्या लेकराला सावध करून इतरापासून बरं का सुरक्षित ठेवावं, फक्त ज्ञान द्यावं आणि संपत्ती घरला आणि एवढाच विचार करतात. पण जिजाऊ मातेने बघितलं, प्रजेचा छळ होत होता. आदिलशाही, मुघलशाही, गुलामशाही सगळे करत होते, कुतुबशाही, निजामशाही, आणि ही वाढली असल्या कारणानं हिंदूचा बरं का विटंबना होत होती. हिंदूच्या आपलेचं रक्षण होत नव्हतं. आणि शून्यातून स्वराज्य निर्माण करणारा असा पुत्र जन्माला दिला. हिंदवी स्वराज्याची ज्यांनी स्थापना केली, छत्रपती शिवाजी महाराज. आणि तिच्या उदरी जन्माला आले, तिचं नाव जिजाऊ. जरा टाळी वाजून अभिमान आहे आपला महाराज बरं का. अरे आई व्हावी तर अशी आई जन्माला यावी, आणि पुत्र व्हावा असा गुंडा ज्याचा, तेही लोकी जन्म. आज राजे छत्रपती शिवाजी राजे काय बघितलं महाराज, भारतात नाही, महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, इंग्लंड सारख्या अनेक देशामध्ये माझ्या शिवाजीराजांचे पुतळे आहेत. आणि त्यांची राजनीती, ज्याला गनिमी कावा म्हणतात, त्या गनिमी काव्याचा अभ्यास करून आज राजनीती करतात.
कमीत कमी सैन्यामध्ये बरं का इतरांना पराभूत कसं करायचं आणि जिंकायचं कसं हे राजे शिवाजी पण शिकावं मला. आणि त्या जिजाऊ माता आणि दुसरं एक स्वामी विवेकानंद आपल्या भारत देशाच्या सनातन धर्माचा भूषण ज्याला म्हणतात ना, अमेरिकेला जाऊन त्या शिकागोच्या परिषदेमध्ये जाऊन भगवद्गीतेचं ज्ञान दिलं. भगवद्गीता काय आहे हे जगाला सांगून टाकलं. त्या स्वामी विवेकानंदांचं मी ते काही सगळं बसणार आहे, तुम्हाला फक्त एक उदाहरण सांगतो ऐका. ज्या वेळेस अमेरिकेला विवेकानंदाला जायचं होतं, सगळ्या धर्माचे प्रत्येक 350 धर्म आहे जगामध्ये, 350 धर्माचे अनुयायी सगळे आले होते. सगळ्याचे धर्मग्रंथ असं बाजूला ठेवलेले होते आणि सगळ्याचे 3-3 मिनिट 5 मिनिटाच्या मध्येच भाषण होते. पण तिथं जायचं होतं विवेकानंदाला. जाताना कुठल्याही चांगल्या कामाला जात असताना आपल्याला यश मिळावं म्हणून आपण काय करतो, घरात आई बापाचं दर्शन, बरं का, गावातून गेल्याबरोबर हनुमंतराचं दर्शन, यशे थोर गेला मारुती, यश देतो म्हणून, बरं का, गुरुचं दर्शन करतो. आई बापाचं दर्शन केलं, हनुमंतराचं दर्शन केलं आणि गुरुचे दर्शन करावं म्हणून गुरुच्या घरी गेले. स्वामी विवेकानंदचे गुरु कोण? रामकृष्ण परमहंस. गुरु महाराज नव्हते, माता होत्या, त्यांचं नाव शारदा माता होत्या. आणि मातुश्रीला बोलवलं, मातुश्री मला आशीर्वाद द्या, मी अमेरिकेला निघालेले, आणि मला आशीर्वाद द्या तुमचा. आता यावं मात्र पाया पडल्यावर आशीर्वाद द्यावं का नाही, यशस्वी भव म्हणावं का नाही. पण गंमत झाली मला त्या ठिकाणी. शारदा मातेनं सांगितलं थांबा, मी आशीर्वाद नंतर देईल, पण माझं एक काम करा मग आशीर्वाद देते. असं कोण म्हणते का, एवढे काम करा मग तुम्हाला आशीर्वाद देतो म्हणते का. पण हे काय भानगड आहे म्हणून, बरं ठीक आहे, काय अशी कामगिरी आहे काय. मी म्हणलं त्या रूम मध्ये तिकडल्या बाजूला त्या खोलीमध्ये एक बतई आहे, तेवढी बतई घेऊन या, मला काम आहे. ते कांदे कापायचं, लांब बते होती असे कापायचे, ती बते ते आणायला गेले मध्ये, घेतले बते आणले. आता तुम्हाला मी हे काम सांगितलं समजा, तुम्ही मला कसं आणून देता, बते आणून द्या म्हणलं, हा ते राहतं ना मागच्या बाजूला धरायचं, लाकडी दांडा वगैरे थोडा राहतो ना, तिकडे धरताव का पुढे धरताव, ते कापायच्या तिकडे कोणी धरत नाही महाराज. बरे का, माणसं एवढे हुशार आहेत. कदाचित लवकर त्यांना वडून घेतलं तर आपला हात फाडतोय म्हणून आपण दांड्याकडे धरतो, हे घ्या त्याच्या पुढे, त्याचं काय का होईना. पण विवेकानंदांनी काय केलं, ते कापायचं पात्र तर तिथं धरलं आणि आपल्या मातुश्रीच्या गुरुमातेच्या हातामध्ये दांडा दिला. तेवढं घेत असताना घेतलं आणि सांगितलं, धन्य धन्य नरेंद्रा, माझा आशीर्वाद आहे तुला, तू यशस्वी होऊन येशील. मातुश्री एवढंच छोटं काम सांगून आशीर्वाद द्याला, काय याच्यामध्ये वर्म आहे. त्यावेळेस वर्म सांगितलं, म्हणलं बाळा, अरे ज्याला दुसऱ्याच्या शरीराची पर्वा आहे, दुसऱ्याचं हित बघतो, दुसऱ्याला घात होणार नाही, हा विचार करून जो कार्य करतो, जो कर्म करतो, तो जगामध्ये यशस्वी होतो. सांगितलं, कारण मी जर वडत असताना माझ्या दांडा धरून जर जोरात वडलं तर तुझा हात फाटून तुझं रक्त बंबाळ झालं असतं मला. पण तुला त्याची पर्वा वाटली, स्वतःची पर्वा केलं नाहीस, पण दुसऱ्याची पर्वा केलीस, म्हणून याच्यावरूनच मला केलं. आणि मग तिथं गेली, गीतेची थोरवी सांगितली गेली, खाली ग्रंथ ठेवला तरी मी पाया आहे, सगळ्या धर्माचा ग्रंथ पाया असं म्हणलं. त्याने म्हणलं मूळ पाया असं म्हणलं म्हणून मध्ये ठेवले का, पुन्हा मध्ये ठेवल्याबरोबर त्यानं म्हणलं सगळ्या धर्मग्रंथाच्या बरं का पोटात सामावून घ्यायचं सामर्थ्य माझ्या गीतेमध्ये आहे म्हणलं. आणि एकानं काढून वरी ठेवलं. त्यानं म्हणलं हेही बरे केलं. 3 मिनिटाचं भाषण तासन तास बोलले, महाराज तुम्हाला कळलं नाही विवेकानंद महाराज. अशी भव्य अवस्थामध्ये सांगितलं, सगळ्या धर्मग्रंथाचा कळस म्हणजे माझी भगवद्गीता असं सांगितलं. माझा दृष्टांत संपला. या अभंगाला अनुसरून एक छोटासा दृष्टांत. अजून एकदा काम सांगितलं शारदा माता त्याच्या आईनं नरेंद्राच्या. काय, नवरात्र उत्सव होता, लक्ष्मी मातेचा उत्सव होता, नवरात्र बसवायची होती. आणि नरेंद्रा, त्यावेळेस त्यांचं नाव नरेंद्र होतं, इकडे हे घे, 10-20 रुपये घे, बाजारामध्ये जा आणि एक आईची मूर्ती घेऊन असं सांगितल्यावर उत्सव असं ते बसून स्थापना करून करायचं होतं. गेला
मूर्ती घेतली, अशी एवढी मूर्ती होती. ती मूर्ती घेतला, छोटा होता नरेंद्र, बारीक होता, आणि घेऊन निघाला. असा रस्त्याने येत होता, असा जे पुढे रस्ता आहे ना, असा रस्ता होता. हे इकडून जायला आणि तिकडून एक छोटी मुलगी येत होती, आणि इकडून इंग्रज अधिकाराचा टांगा येत होता, आणि जोरात येत होता टांगा. आता ते असं होतं, दबाव होता महाराज, ते टांगा जोरात आला की इथं पुढे रोडवर थांबायला कोणी नको आहे. आणि आजूबाजूचे कोणी घरातले असेल तर दारं बंद करायचे, खिडक्या बंद करून बसायचे. इतकी भीती होती त्या अधिकाऱ्याची. आता जोरात टांगा निघाला होता. नरेंद्र असं पुढे गेला, टांगा बघून थोडं मागं सरकले, पण पुढून एक छोटी मुलगी येत होती. आता काय करावं? ती छोटी मुलगी अगदी रोडवर, अर्ध्या रोडवर आलेली आहे, टांगा जवळ आलेला आहे. आता काय करावं म्हणलं, तिला वाचवायकरता हातातली मूर्ती दिली टाकून. हातातली मूर्ती पडली, त्या लेकरला घेतलं, पटकन इकडे बाजूला टांगा पडून गेला. परत त्या लेकराला घेऊन, लहानच होती ती मुलगी, घेऊन गेलं आणि तिला सोडलं आपल्या तिच्या घरामध्ये. आणि ती मूर्ती, फुटकीच मूर्ती घेऊन आला, आणि आल्याबरोबर घरात आला, ते रडतच आले. म्हणाले, काय झालं तुला रडायला, काय रडतोस? त्यानं सांगितलं, आई आई मूर्ती आणणार नाहीस का? आणली. मग काय रडाय, काय झालं? मूर्ती फुटली. कशी फुटली? पडली. कशी पडली? सांगितलं असं बरं का. आणि हे ऐकल्यावर आईला एवढं, आईच्या डोळ्यातून अश्रू आले. आई धन्य धन्य म्हणजे विवेकानंदा, अरे आज एका लेकराचा तू जीव वाचवलास, प्राण वाचवलास, ते लेकरू मेलं असतं. आणि ह्या मूर्तीसाठी तू काय रडतोस? मूर्ती फुटली म्हणून? ही मूर्ती स्थापना करून मला पूजा करण्यात स्वारस्य नाही, खरी पूजा तुझी ही झाली. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनांचे. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे का देहाचे अवयव, तुका म्हणे का देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. शेवटच्या चरणामध्ये तुकोबाला सांगतात, एका देहाला चे अवयव अनेक आहेत. अनेक म्हणण्यापेक्षा एक उजवा भाग, एक डावा भाग, बरं का. उजवा भाग, डावा भाग हे कोणाचे? देहाचेच आहेत. एकाने म्हणलं उजवा वेगळंच राहते, डावा वेगळं राहते. डावा भाग बरं का, डावा हात कामाला येतो, उजव्या हाताने पूजा होते, डाव्या हाताचं काय काम आहे असं म्हणलंय का न. आणि डावा हात कामाचा नाही म्हणून डाव्या हाताचं जर काही तर तोडलं, मारलं तर अश्रू कुठून येतात? डोळ्यातूनच अश्रू येतात. त्रास कोणाला होतो? दुःख कोणाला होतं? जीवालाच होतं. एका जीवाचे, एका देहाचे जसं दोन भाग असले, भाग दोन जरी असले महाराज, ते एकाच जीवाचे आहे. त्याप्रमाणे आपण सगळे अनेक भाग आहेत. डावा हात, पाय, कान, नाक, डोळा हे देहाचे अवयव वेगळे वेगळे आहेत ना. तसं आपल्या देशामध्ये बरं का अनेक जाती नटलेत महाराज, वेगळ्या आहेत महाराज.
पण ते अनेक जातीतले अनेक माणसं जरी असले पण एकाच भारतात हिंद देश के निवासी सभी जन एक है रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है रंग रूप वेश भाषा जरी वेगळ्या वेगळ्या असल्या पण हिंदुस्थानामध्ये भारतामध्ये राहणारे सगळे हिंदूच असू द्या. तुमचा धर्म बाजूला ठेवा, तुमचा वर्ण हे वेगळे वेगळे नका. एक सांगायचं सांगा, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. उगी नुसते प्रतिज्ञा कुठे होते शाळेत गेले प्रतिज्ञा आणि पुन्हा इकडे आले की शेजारीचं भांडण, पोरापोराचे भांडणे होतात, जाती जातीमध्ये भांडणे. उगा प्रार्थना करून काय. एक कवीने सुद्धा कवी केलं महाराज, तरी क्षम सांगू तुम्हाला. सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा हमारा सारे जहां से अच्छा सारे जहां से अच्छा. सगळ्या जहां म्हणजे सगळ्या जगापेक्षा अच्छा चांगला हिंदुस्तान हमारा. म्हणणाऱ्यांनाही चांगलं गोड वाटलं. खरंच सगळे माणसं एकत्र यावं म्हणून त्याची कल्पना होती. तो कवी बरं का केला, ज्यांनी ही कविता केली बरं का. कोण केलं? कवी केली बरं का. आणि ज्यावेळेस देशावर आक्रमण आलं त्यावेळेस भारत सोडून निघून गेलो. म्हणजे आपण सुरक्षित असं नको भाऊ. ज्या भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, सुभाषचंद्र बोस अशा थोर महापुरुषांनी आपल्या देशासाठी बरं का बलिदान दिलं. हसत हसत 23 मार्च 1931 रोजी फासावर हसत हसत गेले महाराज. त्यांचं स्मरण करायची आठवण करावं म्हणून माझी सेवा संपलेली आहे. मी भारत देशाच्या, भारत मातेला, महादेवाला, विष्णू परमात्म्याला, पांडुरंगाला आणि माझी लक्ष्मी मातेला ही सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर
दुःख दुःख जीवा